नमस्कार मंडळी, मी प्रणाली. आपल्या हॅपीनेस लाईव्ह स्टुडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आजची व्हिडिओ ही थोडी वेगळी आहे. आजचा ब्लॉग असणार आहे. आम्ही बाहेर जाणार आहोत. कुठे जाणार आहोत ती लोकेशन तुम्हाला लवकरच समजेलच. मध्ये मिस्टर ऋषू हाय बोल. हाय माझं बेबी. ॲक्च्युली आम्ही सकाळी 6 वाजता निघायची प्लॅनिंग केली होती, पण कृषी उठला नव्हता, त्यामुळे आम्हाला थोडा लेटच झाला. आम्ही सकाळी 9 वाजता निघालो. तर अशी आमची जर्नी आम्ही सुरुवात केली सकाळी 9 वाजता पेणवरून. पुढे थोडं इंदापूर माणगाव रोडला आम्हाला थोडी ट्रॅफिक भेटली. सुदैवाने एक अर्धा तास ट्रॅफिकमध्ये गेल्यानंतर आम्हाला पूर्ण रोड एकदम क्लिअर मिळाला. तर हा ब्लॉग करण्यामागचा हेतू एकच आहे की एक बजेट फ्रेंडली कमी पैशामध्ये ही ट्रिप कशी आपण सक्सेसफुल करू शकतो, बीचवरती कुठे राहायचं, जेवण कुठे करायचं आणि खूप सारी धुमाल ह्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. इंदापूरवरून काही अंतर आल्यानंतर आम्ही एक नाश्त्यासाठी ब्रेक घ्यायचं ठरवलं. तर आम्हाला एक तिथे न्यूली ओपन एक हॉटेल मिळालं ज्याचं नाव होतं कोकण कॉर्नर. ॲम्बियन्स खूप भारी होतं, वॉल पेंटिंग्स वगैरे केलेल्या होत्या, खूप छान ओव्हरऑल सगळं एकदम सुंदर होतं. तर बघूयात पुढे काय कसं. नाही, आपण आता नाश्ता करायला थांबलेलो आहोत. हाय. आम्ही दोघांनी वेगवेगळा मेनू घेतला, मिसळपाव आणि पुरी भाजी. तर दोघांची टेस्ट एकदम ऑथेंटिक, एकदम घरगुती अशी होती. कृष्यूला पुरी भाजी खाता यावी म्हणून मी पुरी भाजी येते, पण कृष्यू पाव खाण्यात मग्न होता. कोकण कॉर्नरला नाश्ता केल्यानंतर आम्ही पुढील प्रवासाला सुरुवात केली. आमचं बिल हे फक्त 180 रुपये झालं. ह्याच्यामध्ये आम्ही एक पुरी भाजी, एक मिसळपाव, एक कॉफी आणि एक पाणी बॉटल इतकं सगळं घेतलं, जे की एकदम घरगुती आणि एकदम टेस्टी लागलं. तुम्ही गेलात तर इथे नक्की व्हिजिट करा. कृष्यूला झोप आलेली आहे. 1 वाजलेला आहे आणि आता आपण पोहोचतोय. तुम्ही सगळे रिलेट कराल की आपण आयुष्यात खूप मेहनत करतो, पैसे कमावतो, जबाबदाऱ्या पार पाडतो, पण या सगळ्यात एक गोष्ट आपण विसरून जातो, ते म्हणजे आपल्या स्वतःसाठी जगणं, आपल्या स्वतःचा वेळ. आपण नेहमी म्हणतो की नंतर जाऊ ट्रिपला, किंवा वेळ नाही आता, किंवा कामं आहेत, किंवा ऑफिसमधून सुट्टी मिळणार नाही. पण खरं सांगायचं तर काम कधीच संपत नाही आणि वेळही निघून जातो. टाइम हा आपण स्वतःने काढायचा असतो. त्यामुळे कधी कधी स्वतःसाठी थांबणं, ट्रिप करणं हे खूप गरजेचं असतं. आता आपण जे समोर बघताय ते दिवेआगरचा मेन रोड आहे. इथूनच आपल्याला आपल्या पुढची ट्रिप कॅरी करायची आहे. तर फायनली आम्ही दुपारी 1 वाजता दिवेआगरला पोहोचलो. आम्ही रूम आधीच बुक केली होती, त्यामुळे आम्हाला फारसा प्रॉब्लेम आला नाही. तुम्ही जर प्लॅन करत असाल तर नक्की प्री बुकिंग करा, कारण इथे विकेंडला खूप गर्दी असते, खूप हाऊसफुल असतो. तर रिझनेबल रेटमध्ये रूम्स हव्या असतील तर आधीच बुकिंग करा. हाय हाय असं हाय कर, पादे सगळ्यांना. ठीक आहे, आता पादे नाही युनिक पा दिलेली आहे कृष्णने. ओके ओके काय असं थम्स अप बेबी, थम्स अप. ओके. दुपारच्या जेवणाची वेळ झाल्यामुळे आम्ही गेल्या आधी कुठेतरी छानपैकी जेवण करायचं ठरवलं. इकडे बाबांकडे बघू. फायनली अर्ध्या तासाच्या वेटिंग नंतर आम्हाला सीट मिळालेली आहे. आणि आम्हाला आमचे सर आहेत, त्यांनी सजेस्ट केलं होतं की राणीबंधू खानावळला जा आणि टेस्ट करा. तर इथे आम्ही आलो आहे. आता आम्ही डिश मागवतो आणि मग बघूया याची डिश कशी टेस्ट आहे ते थोड्या वेळात सांगतो तुम्हाला. बाबू फिश खाणार की डाळ भात? फिश पाहिजे, डाळ भात नको की फिश पाहिजे? कृष्यूला फिश खायचा होता तरी सुद्धा आम्ही त्याच्यासाठी साधं वरण भात मागवलं, कारण फिश हे थोडं स्पायसी होतं. तर त्याची टेस्ट पण एकदम ऑथेंटिक आणि एकदम छान होती. ओला खोबरा घालून ते वरण बनवलेलं होतं. कृष्यू एकदम आवडीने खात होता. आणि आमच्यासाठी आम्ही सुरमई थाळी आणि पापलेट थाळी मागायची ठरवली. त्याची टेस्ट कशी आहे ते आम्ही सांगू. ऑर्डर दिल्यानंतर साधारणतः 15 ते 20 मिनिटात आमच्या थाळ्या आल्या, सुरमई थाळी आणि पापलेट थाळी. त्यासोबतच आम्ही कोलंबी फ्राय सुद्धा मागवली होती. तर एकंदरीत दोघांची टेस्ट खूप छान होती, खूप ऑथेंटिक होती आणि एकदम रिझनेबल रेटमध्ये आम्हाला या दोन्ही थाळ्या मिळाल्या होत्या. याचा रेट काय आहे ते मी तुम्हाला शेवटी नक्कीच सांगेन. तर तुम्ही जर का कधी गेलात दिवेआगर बीचला तर राणीबंधू नावाचे एक खानावळ आहे, तिथे नक्की जा. त्याची टेस्ट इतकी छान होती की कृष्ण सुद्धा एकदम आवडीने खात होता. एकसारखा बाऊ दे, फिश दे करत होता. तर एकदम घरगुती आणि स्वस्त खायचं असेल आणि तेही एकदम छान, तर राणे खानावळला नक्की जा. हे बघा त्यांचे रेट एकदम स्वस्त आहेत, म्हणजे आतापर्यंत मी बघितलेले
जेवण करून आम्ही थेट दिवेआगार बीचवरती गेलो होतो. संध्याकाळचे साधारणतः 4 झाले होते आणि खूप भारी परिसर होता, एकदम शांत. क्रिशू तर गेल्या गेल्या क्रिशूने खेळायची सुरुवात केली, मातीमध्ये बसायची सुरुवात केली. तर एकंदरीत दिवेआगार बीच हा खूप सुंदर होता. त्यानंतर आम्ही एक बाईक राईड घेतली, ज्याचे कॉस्ट होते ₹200 पर हेड, ₹100. तर खूप मजा आली. खूप संध्याकाळची हवा, एकदम सुंदर वातावरण हे सगळं होतं. दिशूने सुद्धा खूप एन्जॉय केलं आणि अशी आमची संध्याकाळ खूप सुंदर सुंदर चालली होती. त्यानंतर आम्ही घोडा म्हणजे हॉर्स राईड घेतली. कुठे बसलो आपण? हॉर्स मध्ये. बीचवरती संध्याकाळी धमाल करून आम्ही तिथे जवळच असलेल्या एका मंदिरात गेलो. रूपनारायण मंदिर आणि सुंदर नारायण मंदिर. हे विष्णू देवाचं मंदिर आहे. याची पण एक स्टोरी आहे की ब्रिटिशांनी हा देव चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता, पण काही कारणास्तव तो चोरी करता नाही आला. त्यावेळी त्याचे नाक तुटले होते. नंतर पेशवांनी जीर्णोद्धार करून ह्या देवाचं नाक आहे ते परत बसवलेलं आहे. हे मंदिर खूप जुनं आहे. सुमारे 1200 वर्षापूर्वी बांधलेले हे मंदिर आहे, जे खूप सुंदर आहे. त्यानंतर आम्ही तिथे असलेल्या सुवर्ण गणेश मंदिरामध्ये गेलो. ह्या देवाची अशी स्टोरी आहे की एक स्त्री तिच्या बागेमध्ये काम करत असताना तिला खरोखरच्या सोन्याने बनलेली एक गणपतीची मूर्ती भेटते. त्यानंतर ती गावकऱ्यांना सांगून त्याची स्थापना करण्यात आली. काही दिवसांनी म्हणजे 2012 साली ही मूर्ती चोरीला गेली, जी पोलिसांनी शोधून काढली. त्यानंतर ही जी मूर्ती भेटलेली ती परत वितळवून त्याच्यापासून नवीन मूर्ती बनवून 2021 साली त्याची पुनर्स्थापना करण्यात आली. तर अशी ही देवाची स्टोरी आहे. आजूबाजूचा ॲम्बियन्स, वातावरण खूप छान होता. त्रिशूने आणि मी खूप धमाल केली. तर असा आमचा पहिला दिवस खूप शांत आणि सुंदर गेला. दुसऱ्या दिवशी काय केलं ते बघण्यासाठी पुढची व्हिडिओ नक्की पहा. सकाळी 9 वाजले आहेत आणि आम्ही आता चेकआउट करून पुढील प्रवासाला सुरुवात करणार आहोत. हा बघा आजूबाजूचा परिसर किती छान, सुंदर आणि शांत आहे. सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आम्ही आता निघालेलो आहोत श्रीवर्धनला जायला. श्रीवर्धनला जाण्यासाठी आम्ही सुमारे 9 वाजता सुरुवात केली आणि आम्ही 10 वाजता तिथे पोहोचलो. गेल्या गेल्या आम्ही नाश्ता करायचं ठरवलं. तिथे बीचच्या बाजूलाच एकविरा आईस स्टॉल म्हणून आपलं आगरी कोळ्यांचंच एक आम्हाला स्नॅक्स सेंटर भेटलं, ज्याची टेस्ट एकदम घरगुती होती. तिथे आम्ही बुर्जी पाव, 2 घावणे, भजी प्लेट असं भरपूर सारं खाल्लं. नाश्ता करून आम्ही श्रीवर्धन बीचच्या दिशेने निघालो. हा बीच मला दिवेआगार बीचपेक्षा जास्ती सुंदर वाटला. प्रत्येकाचं ओपिनियन, मत वेगळं असू शकतं, पण मला असं वाटलं की हा बीच जास्ती सुंदर, मोठा आणि शांत होता. तिथे गेल्यानंतर सगळ्यात पहिले धमाल तर क्रिशूची झाली. क्रिशू ऐकतच नव्हता, धावत होता, इकडे तिकडे पळत होता. क्रिशूचे बाबा त्याला खूप बोलत होते, पण तो काय ऐकत नाही, पूर्ण एकदम मस्तीच्या मूडमध्ये होता. तर अशी आम्ही दिवसाची सुरुवात केली. क्रिशूला नंतर थोड्या वेळाने त्याची एक मैत्रीण मिळाली, त्याच्यासोबत ती खेळत होती. लहान मुलं असणं घरात ही एक वेगळीच मजा असते. तर आमच्या पूर्ण ट्रिपमध्ये सगळ्यात जास्त धमाल जर कोणी केली असेल तर तो क्रिशूच होता. त्याने प्रत्येक क्षण एन्जॉय केला, अजिबात ऐकत नव्हता. मला खूप त्याने धावायला लावलं, पण वर्थ होतं. शेवटी बाळासाठीच आम्ही सगळं प्लॅन केलं होतं. या समुद्रासमोर उभं राहून मला एवढंच वाटलं की पैसे गरजेचे आहेतच आयुष्यात आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी, पण त्यासोबतच आपलं मन शांत असणं, मनाला किंवा आपल्या मेंदूला थोडा ब्रेक देणं, काहीतरी वेगळं करणं पण गरजेचं आहे. तर तुम्ही सुद्धा अशा ट्रिप करत जा. जास्ती कॉस्टलीच करायला हवं, खूप सारे पैसे आहेत अशातला भाग नाही. आपण कमी पैशामध्ये सुद्धा खूप एन्जॉय करू शकतो. पाण्यात खेळून खूप दमल्यानंतर आम्ही तो ऐकतच नव्हता, येतच नव्हता. मग आम्ही त्याला वाळूत किल्ला बनवायला शिकवला, तर त्याच्यातच तो पूर्ण मग्न होता. त्यानंतर आम्ही पुढचा प्रवास चालू केला आणि हरिहरेश्वरला म्हणजे श्रीवर्धन पासून साधारणतः 20 ते 25 किलोमीटर असलेल्या शंकर देवाच्या मंदिराकडे निघालो. तिथे विकेंड्सला रविवार होता, त्यामुळे खूप गर्दी होती. एवढी लाईन लागली होती की साधारणतः 4 तास लागतील असं आम्हाला सांगितलं. त्यामुळे आम्ही लांबूनच दर्शन घेऊन बीचकडे निघालो. हरिहरेश्वर बीचकडे जाताना वाळू एकदम मस्त, शांत, एकदम परिसर एकदम सुंदर असा होता. हरिहरेश्वर बीच हा सुद्धा श्रीवर्धन बीच सारखाच खूप सुंदर आहे म्हणायला हरकत नाही. इव्हन मला श्रीवर्धनपेक्षा सुद्धा हरिहरेश्वर जास्ती आवडला असं म्हणायला हरकत नाही. इथे नारळची झाडं, डोंगर, समुद्र आणि समुद्र एकदम
कमी खोल होता. म्हणजे जर कोणाला भिजायचं असेल, एन्जॉय करायचं असेल, बाळांना घेऊन जायचं असेल, तर हा बीच एकदम बेस्ट आहे. तर क्रिशूला पाण्यात भिजायला आवडत असल्यामुळे तो बिलकुलच ऐकत नव्हता. एकसारखा पाण्याकडे धावत जात होता. त्याला जेवढ्या वेळा घेत होते, तेवढ्या वेळा तो परत परत पाण्यातच जायला मागत होता. तर एकंदरीत 3 बीचपैकी दिवेआगार, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर या तिघांपैकी जर सगळ्यात सुंदर कुठला बीच असेल, तर तो हरिहरेश्वर आहे, असं म्हणायला हरकत नाही. शेवटी क्रिशू ऐकत नाही म्हणून मी त्याला फक्त पाण्यात जाऊन उभं करायचं ठरवलं. पण तिथे पण त्याची प्लॅनिंग पाण्यात जाऊन बसायचीच होती. त्यामुळे त्याला कसं कसं आठवत आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. या पूर्ण प्रवासामध्ये क्रिशूने आम्हाला खूप साथ दिली. त्याने खूप एन्जॉय केलं. निघायला वेळ झाला होता, त्यामुळे क्रिशूला भूक लागली होती आणि पाण्यात खेळल्यामुळे तो दमला सुद्धा होता. माझे मिस्टर सुद्धा कंटिन्यू गाडी चालवत होते. तरी सुद्धा ते बिलकुल थकले नव्हते. एकदम ते पण एन्जॉय करत होते. तर अशा प्रकारे आमची ही ट्रिप एकदम सुंदर छान झाली होती. पुढे जाऊन आम्ही जेवणासाठी थांबलो. तिथे मी चिकन थाळी आणि मिस्टरांनी सुरमई थाळी मागवली. हा हॉटेल इंदापूरवरून थोड्या अंतरावर होता. त्यानंतर तिथे पेटपूजा झाल्यानंतर आम्ही पुढील प्रवासात लागलो. अशी आमची पहिली ट्रायो ट्रिप एकदम सक्सेसफुल झाली. एकदम कमी बजेटमध्ये आमची ही ट्रिप एकदम 4,500 ते 5,000 मध्ये एकदम सक्सेसफुल झाली. तुम्हाला डिटेल्स हवे असतील तर नक्की कमेंट करा. मी नक्की सांगेन. थँक यू.